सरपंच और ग्राम सेवक की मिलीभगत से लाखों रुपए की लूट। घटिया काम के कारण दलित बस्तियों में नालियां भी बेकार पड़ी हैं। कंधार तालुका के मोजेरोई में विकास कार्यों में अनियमितता, घटिया गुणवत्ता और भ्रष्टाचार के गंभीर आरोप ग्रामीणों ने लगाए हैं। रोई के सरपंच और ग्राम सेवक ने मिलीभगत करके करोड़ों रुपए की धनराशि का गबन किया है और एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसमें पिछले 2 सालों से बिना ग्राम सभा बुलाए ही फर्जी प्रस्तावों के आधार पर विकास कार्यों को मंजूरी दी जा रही है। आखिर आरोप क्या है? रोई गांव के सामाजिक कार्यकर्ता शरद सोनकांबले ने मीडिया से बात करते हुए ये गंभीर आरोप लगाए। उन्होंने सरपंच और ग्राम सेवक पर सीधे तौर पर रोई गांव को लूटने का आरोप लगाया। उनका कहना है कि पिछले 2 सालों से बिना ग्राम सभा बुलाए ही पंचवर्षीय योजना के तहत गलत प्रस्तावों पर कामों को मंजूरी दी जा रही थी और उनके बिल निकाले जा रहे थे। भ्रष्टाचार और घटिया काम की सूची, फर्जी प्रस्ताव, ग्राम सभा आयोजित किए बिना गलत प्रस्ताव पारित करके विकास कार्यों के नाम पर बिल पेश किए गए। दलित बस्ती में नालाबंद, दलित बस्ती में नालाबंद, नाली निर्माण कार्य में बिना गजली छड़ का प्रयोग किए केवल स्लोप डाला गया, जिससे कार्य की गुणवत्ता पूरी तरह से खराब हो गई है। आवास घोटाला, आवास अनुमोदन के लिए बिल, प्रत्येक लाभार्थी से 5,000 से 10,000 रुपए की मांग करके बड़ा भ्रष्टाचार किया गया। ठोस अपशिष्ट प्रबंधन घोटाला, ठोस अपशिष्ट, यद्यपि प्रबंधन और जल निकासी के कार्य अधूरे थे, फिर भी सरपंच और ग्राम सेवक ने काफी प्रतिशत लेकर तथा ये दिखाकर कि ये कार्य पूरे हो चुके हैं, धनराशि हड़प ली। सार्वजनिक सुविधाओं का अभाव, गांव में सार्वजनिक सुविधाओं का अभाव, शौचालयों पर कोई स्लैब नहीं है, कोई पानी की व्यवस्था नहीं है और कोई ठोस पेयजल सुविधा उपलब्ध नहीं है। तत्काल जांच की मांग। शरद सोनकांबले ने एक बयान में मांग की है कि कंधार के खंड विकास अधिकारी बीडीओ इन सभी गंभीर अनियमितताओं और भ्रष्टाचार का तत्काल संज्ञान में ले और रोई गांव में कार्यों की व्यक्तिगत रूप से जांच करे और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करे। माझं नाव माझं नाव शरद भगवान सोनकांबळे। काही 2 वर्षापासून ग्रामसभा झाली नाही गावामध्ये आणि माझं नाव शरद भगवान सोनकांबळे, मुक्काम पोस्ट रुई, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। मागील 2 वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली नाही। मी बीडीओ साहेबांना, गट विकास अधिकारी साहेबांना अर्ज दिलेला आहे। कमीत कमी 2 महिने झालं गट विकास अधिकारी साहेब ते पाठीशी घालून कोणतीही सुद्धा कारवाई न करता पाठीशी घालत आहेत। काही आज सुद्धा सांगितलेले की साहेब मला जे अर्ज देऊन 2 महिने पूर्ण झाले, आणखीन तुम्ही सुद्धा काय ऍक्शन घेतली नाही त्यांच्यावर, तर त्या बाबतीत बोलते ग्रामसेवक साहेबांना बोलू आणि तात्काळ ग्रामसभा घ्यायला सांगतो असं बोलत कमीत कमी 2 ते 3 महिने झालेले आहेत। तरीही गावात हे पद्धतीचे काम चालू आहेत। नेमकं निवेदनामध्ये ग्रामसभा तात्काळ घेण्याबाबत, परत ते पंचवर्षीय कामामध्ये जे कामे झालेले आहेत, 15 वित्त आयोगामधले जे कामं झालेले आहेत, नाली बांधकाम वगैरे, हे एकदम बोगस पद्धतीचे कामं झालेली आहेत। गज न वापरता यांनी स्लॅब टाकून, जे गज न वापरता यांनी फरशीचे दगड आतरून स्लॅब टाकलेला आहे आणि त्यामध्ये जे फरशीचे तुकडे जे ते फरशी फुटून नालीमध्ये पडलेली आहे आणि ते नालीचं पाणी जे एखाद्याच्या घरापुढे साचून हे अशा पद्धतीचे काम चालू आहेत। आणि परत बाथरूम 15 वित्त आयोगामध्ये जे शौचालय बांधलेलं आहे त्याचं स्लॅब न टाकता जे बाथरूम बिल, पूर्ण फायनलचं बिल उचललेलं आहे आणि परत त्या बाथरूमामध्ये, शौचालयामध्ये दरवाजा नाही कुठला, की पाण्याची टाकी नाही, नळाची सोय नाही आणि त्या शौचालयापाशी कमीत कमी कमरे एवढा गवत उठलेलं आहे। आणि हे व्हिडिओ करून गट विकास अधिकारी साहेबांना दाखवून सुद्धा गट विकास अधिकारी साहेब कोणतीही दखल न घेता तारीखवर तारीख देत आहेत आम्हाला। या पद्धतीने संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब यांना कमीत कमी मी 2.5 महिन्याखाली पत्र दिलं होतं। त्या पत्राचा कोणताच उपयोग केला नाही आणि ते असे सांगलेलं तुझ्यानं काय होतंय, हे अशा भाषेमध्ये खालच्या पातळीचे आम्हाला समजून यांनी ते पत्र महागी असं हे केलेलं आहे। कमीत कमी आमच्या गावामध्ये 509 घरकुल आलेले आहेत। त्यापैकी ग्रामसेवक साहेब
त्यापैकी एक 10 ते 15 फायनल झालेले आहेत आणि ज्याचं फायनल झालं नाही घरकुल त्याच्याकडून कमीत कमी 20,000 रुपयाची मागणी करत आहे. ज्यांच्याकडनं पैसे न देणं झालं त्यांनी त्याचं घरकुल रद्द करून त्याचं जॉब कार्ड दुसऱ्याला यूज करून हे घरकुल देण्याचं कारण करत आहे. त्यांनी हे ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब ज्याच्याकडे मध्ये साहेब असे करत आहेत ज्याला 20,000 रुपये न देणं झालं. जर एखादं देत असेल घरकुलासाठी जर 20,000 रुपये त्याच्याकडनं देणं झालं असलं तर त्याने शासनाची घेतला असता. परत जे चांगली माणसं आहेत कोणते आहेत त्यांचे पैसे न घेता काम करून त्यांनी काम त्यांचं घरकुल न झालं. हो, आता जे नाली बांधकाम झालेलं आहे, नाली बांधकाम आणि दलित वस्ती मधले जे काम आहेत कमीत कमी 30-35 लाखाच्या जवळपास यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते उघडकीला येते म्हणून यांनी काही सुद्धा कोणतं माहितीचा अधिकार टाकला. कमीत कमी 3 महिन्यापासून माहितीचा अधिकाऱ्याचं अपील सुद्धा केलं, 3 महिने झालं तरी आणखीन अपीलाची तारीख सुद्धा दिली नाही आणि सुनावणीला सुद्धा बोलवलं नाही. गट विकास अधिकारी साहेब आणि ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब हे तिघं मिळून विस्तार अधिकारी साहेब हे 4 जण मिळून सुद्धा पाठीशी घालत आहेत काम. हे सगळं काय पाठीशी घालत आहेत. विस्तार अधिकारी साहेबांना सुद्धा आज बोललेलं आहे आणि गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा बोललेलं आहे. कमीत कमी त्यांना 3 महिन्यापासून बोलत आलेलं आहे. ते सुद्धा पाठीशी घालत आहेत काम. त्यांनी नेमकं सांगितलेलं आहे की बघू चौकशी लावू आम्ही असं बोलत आहेत. चौकशी लावतो तात्काळ ह्या बाबतीचं बोलणंच नाही त्यांचं. आम्ही चौकशी लावू हे असे बोलत कमीत कमी 3 महिने झाले. 3 महिन्यापासून कोणतं ऍक्शन घेतले नाही त्यांच्यावर. आमच्याकडे ज्यांना पैसे मागितलेले आहेत ज्यांचं जॉब कार्ड वापरलेलं आहे जॉब कार्ड दुसऱ्याला दिलेलं आहे सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांनी ज्यांच्या नावावर घरकुल आलेलं आहे त्यांचं जॉब कार्ड दुसऱ्याला वापरून त्यांचं जॉब कार्डाचं असं सांगते की तुमचं जॉब कार्डाचे पैसे दुसरं कोणीतरी वापरलाय असं त्यांना सांगते. हे आमच्याकडे पुरावे वगैरे आहेत. एकूण घरकुल आमच्या गावामध्ये 509 आलेले आहेत. पैशाची मागणी केली अशी घरकुल लाभार्थी किती आहे? कमीत कमी 40-50 जण आहेत. आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांनी किती पैसे दिले? ज्यांनी पैसे दिलेले आहेत जे इंजिनियर साहेबांना आणि परत गट विकास अधिकारी त्यांना पर्यंत जातात म्हणून हे जे पैसे घेतलेले आहेत सरपंच साहेबांनी आणि ग्रामसेवक साहेबांनी. सरपंच काय नाव आहे? सरपंच उपसरपंच आहे. सरपंच होता निलंबित केलेला आहे त्यांनी आणि जे उपसरपंच आहेत आता ते शिलाताई पवार आहेत हे आणि जे मध्ये साहेब ग्रामसेवक साहेब ते आहेत. आतापर्यंत कमीत कमी 7-8 जणांनी पैसे दिलेले आहेत आणि ज्यांच्याकडनं पैसे न दिलं झालं त्यांनी त्यांचं घरकुलाचं कुठला पहिला टप्पा सुद्धा भेटला नाही आणि कुठलं घरकुलाचं नाव सुद्धा आलं नाही. कोणी पैसे न दिल्यामुळे त्यांचं जॉब कार्ड सुद्धा काढत नाहीत आणि बोलायला पण तयार नाहीत. काही जण असे आहेत की त्यांचा पहिला सुद्धा टप्पा पडला नाही कमीत कमी 2 वर्षापासून.